नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हालाही माहित आहे की 4थी ते 9वी पर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तुम्हाला परिसर अभ्यास या भागात विचारलं जातं। तर त्या अनुषंगानेच याआधीही खूप सारे 9वीचे, 8वीचे, 7वीचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत। तुम्ही माझ्या शिक्षण वेद या चॅनलवर जाऊन ते पाहू शकता। आज आपण इयत्ता 4थीचा इतिहास पाहणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे 4थीच्या इतिहासामध्ये शिवछत्रपती महाराजांविषयी माहिती दिलेली आहे। त्याच अभ्यास आज आपण करणार आहोत। लेक्चर महत्त्वाचा आहे कारण पेपर TETचा जो पहिला पेपर आहे पेपर 1 त्यामध्ये तुम्हाला हमखास हे प्रश्न विचारले जातात किंवा या पुस्तकावर आधारित प्रश्न विचारलेले असतात। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चर सुरुवात करूया। बघा, या 4थीच्या पुस्तकामध्ये एकूण 18 चॅप्टर दिलेले आहेत किंवा 18 पाठ आहे। त्यातला पहिला आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, दुसरा आहे संतांची कामगिरी, तिसरा आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, शिवरायांचे बालपण, शिवरायांचं शिक्षण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, हे सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकूण किती चॅप्टर आहेत तर एकूण 18 दिलेले आहे। शेवटचा आहे लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन। आपण प्रत्येक चॅप्टरचा सविस्तर असा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत। चला आपण आता सुरुवात करूया। पहिला जो घटक आहे तो म्हणजे शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र याविषयी माहिती तर आपण घेऊया। तर बघा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेलो ते काळ म्हणजे आहे मध्ययुगाचा काळ। हे लक्षात असू द्या, मध्ययुगाचा काळ होता। त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अंमल असे। बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याला चैनविलासात मग्न असत। पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्याची प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले, जसे की उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। लक्षात असू द्या, मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील कोण होते किंवा विजयनगरचे कोण होते? सम्राट कृष्णदेवराय, हे लक्षात असू द्या। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी नाव गौरवाने घेतले जाते, जसं की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे कुठे निर्माण केले हा पण मुद्दा गरजेचा आहे। महाराष्ट्रात स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःचे राज्य। महाराजापूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। तर महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा, लक्षात असू द्या, अहमदनगरचे कोण? निजामशहा, आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकाशी हाडवैर होते, त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत। त्याचप्रमाणे रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता, सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते। कोण कोण होते? लक्षात असू द्या, देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते। आणि रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते, देशावर त्यांचे प्रेम नव्हते, प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकाशी भांडत, आपसात लढत, त्यात रयतेचे खूप हाल होत। या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती आणि सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। शिवाजी महाराजांना हे सारे पाहिले आणि रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य हाती घेतलं। भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांची शिवाजी महाराजांनी काय केली? झुंज दिली आणि जुलमी राजवटीचा पराभव केला। न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते, हे लक्षात असू द्या। स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला। अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते आणि स्फूर्तीही मिळते। त्यानंतर जो दुसरा धडा आहे ती म्हणजे संतांची कामगिरी। तर यामध्ये बघा, आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव,
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. महाराष्ट्रात कोणकोणते संत होऊन गेले हे पण मुद्दा लक्षात असू द्या. श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा. या संत मंडळीमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही अंतर्भाव होतो. तर ह्यांचे पण नावं तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे आहेत अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. त्यानंतर पहा, आता आपण श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयी सविस्तर अशी माहिती पाहूया. तर श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ म्हणतात, हे लक्षात असू द्या. असे म्हणतात. आणि श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र. हा पण मुद्दा लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर पहा, संत नामदेव यांच्याविषयी माहिती घेऊया. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला. त्याचप्रमाणे त्यांनी पंजाबमध्ये गेले, तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्याची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत, लक्षात असू द्या. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. आता पाहूया संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती. संत ज्ञानेश्वर आप्पेगावचे राहणारे. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तिथे मुक्ता आली. म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाचे कल्याण कोण करील. बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांच्या, मागासलेल्या लोकांचा धर्मांच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेलेली 700 वर्ष महाराष्ट्र कानकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. मग ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. लक्षात असू द्या, ज्ञानेश्वरी. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. मराठी भाषेतून लिहिलेला असल्यामुळे लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. आणि ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी. त्यानंतर पाहूया संत तुकाराम यांच्याविषयी माहिती. त्यांनी जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीच जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला आणि लोकांच्या मनात विचार जागे केले. त्यानंतर पाहूया, थोडक्यात माहिती मी सांगत आहे कारण महत्त्वाचे आहे तेच पॉईंट ते सांगत आहे. त्यानंतर बघा, समर्थ रामदास यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्याच काळात महाराष्ट्राच्या
कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म कुठे झाला? मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झालेला आहे. माहिती सांगायची झाल्यास समर्थ रामदास यांचं मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. दासबोध समर्थ रामदासांचा ग्रंथ आहे. तसेच त्यांच्या मनावर श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. त्याचप्रमाणे बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. त्यानंतर पाहूया तिसरा धडा किंवा तिसरा चॅप्टर, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याविषयी माहिती. शूर मराठा सरदार यांच्याविषयी माहिती घेऊया. मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे ते धाडसी मराठा जवान घोड्यावर मान ठेवून सरदाराच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागीरही देई. जहागीर मिळाले सरदार स्वतःला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठी सरदार होते. त्यात कोण कोण होते तर तुम्ही पाहू शकता. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. कोण कुठले होते आडनावासहित लक्षात ठेवा. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत. घृष्णेश्वराचे मंदिर याविषयी माहिती ते बघा. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्यांच्या भिंतना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत. पण त्यांच्या दुरुस्तीचा विचार कोणी करतो. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनेमाने येत असे आणि शिवाच्या पिंडीवर वेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली आणि घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे केलेले वैभव हे कोणी केले? कोण होते ते शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले. लक्षात असू द्या. घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? मालोजी राजे भोसले. त्यानंतर पाहूया वेरूळचे भोसले यांच्याविषयी माहिती. तर बघा, वेरूळचे गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ. कोण कोणाचे भाऊ हे पण लक्षात ठेवा. पेपरमध्ये असं पण विचारलं जातं. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. मलिक अंबर कोणाचा वजीर होता तर दौलताबाद ही जी निजामशाहीची राजधानी होती तिथल्या मुघलाचा तो वजीर होता. लक्षात असू द्या. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणा केली. त्यानंतर पाहूया शहाजी राजे यांच्याविषयी माहिती. तर निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. शहाजी राजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांनी मोठा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. बिजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ते प्रसिद्ध लढाई झाली. कुठे झाली लक्षात असू द्या. त्यानंतर या लढाईत शरपजी मारले गेले. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सैन्याने म्हणून त्यांना सर्वत्र लौकिक झाला.
दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मल्लिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात तुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळले. हे लक्षात असू द्या, शहाजीराजे आधी निजामशाहीसाठी होते किंवा त्यांच्याशी काम करत होते. नंतर त्यांनी ती निजामशाही सोडून त्यांनी विजापूरच्या आदिलशाही स्वीकारली. त्यांना सरलक्षर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. तर कोणी दिला हा पण मुद्दा लक्षात ठेवा. आदिलशाह यांनी सरलष्कर हा किताब दिलेला आहे शहाजी राजांना. लक्षात असू द्या. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मल्लिक अंबर मृत्यू पावला. त्यांचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला आणि त्याच काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातूनच निजामशाही सावरण्यासाठी परत निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत गेले. तिसरा धडा पूर्ण झाला. आता पाहूया शिवरायांचे बालपण याविषयी माहिती. हे आहे शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान. त्यानंतर पाहूया आपण शिवजन्म. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघड्या वाजत होत्या. अशा मंगळ शनी जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. तर लक्षात असू द्या, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या काय करत, सांजवात लावत, शिवबाळांना जवळ घेत आणि मायेने कुरवाळत आणि त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, त्याचप्रमाणे भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवाचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे आणि जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. त्यानंतर पहा शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थानी व हेवेदेवे यांना उतू आला होता. त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड घेऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला. त्यानंतर जिजाबाई व शिवराय कर्नाटका. शहाजीराजांनी निजामशाही बुडवल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांना वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशाहने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी काय केलं, आदिलशाहीची सेवा स्वीकारली आणि आदिलशाहने त्यांची पुण्यापासून दूर कुठे केली, कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यावर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले आणि शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांचा थोडा स्वस्तपणा मिळाला आणि कर्नाटकातील अनेक राज्यांना शहाजीराजांनी जिंकले किंवा राज्यांना. जेव्हा आदिलशाहने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस केली, आदिलशाहने केलेली आहे, लक्षात असू द्या. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले आणि दरबार भरवू लागले. त्यानंतर पाहूया शिवरायांचे शिक्षण याविषयी माहिती. तर शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे होते, लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले आणि रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी ते स्वतःच वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्या
यातील शिवरायास घोड्यावर बसवणे, कुस्ती, त्याचप्रमाणे कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला अवगत झाल्या होत्या किंवा परिचित झाल्या होत्या. त्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. मग या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी काय केलं, जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सैन्याने विख्यात शिक्षक यांना धाडले. त्यानंतर पाहूया पुण्याचा कायापालट कसा झाला. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणाचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरी मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळेचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस केली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप परत पलटले. त्यानंतर पाहूया दादाजी कोंडदेवांची कामगिरीविषयी माहिती घेऊया. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था कोण पाहत होते, तर दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आलेला होता. आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल असं ठेवण्यात आलं आणि शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसं लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहरा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुलीसाठी या क्षेत्रात मोलाचे पायाभूत मानले जाते. कोणाकोणाचे, मलिक अंबर आणि दादाजी कोंडदेव यांचे. त्यानंतर पहा शिवरायांचे शिक्षण याविषयी माहिती. तर शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळुरूहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. त्याचप्रमाणे उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत केल्या. त्याचप्रमाणे शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंनी मोठा आनंदही झाला. त्यानंतर आपण माहिती घेऊया स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याविषयी. तर बघा, रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायाबरोबर कसले खलबते ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते, तर स्वराज्याची शपथ. तर मावळ्यांच्या या शब्दाने शिवरायांना स्फुरून चढले. एका काळचे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे आणि परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले आणि हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे स्त्रीच्या मनात आहे. स्त्रींचे
रथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले आणि रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या अनाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येता तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले आणि घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. त्यानंतर बघा, इथं महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा मुद्दा आहे, त्याविषयी माहिती पाहूया. तर शिवरायांची राजमुद्रा हा मुद्दा आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगता येईल की शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला. शहाजीराजांनी काय केलं, शिवाजीरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा म्हणजे प्रतिपछद्र लेखकेवे वर्धिष्णुय विश्ववदिता शहासुने शिवस्नेशा मुद्रा भद्राय राजते. असं प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ही राजमुद्रा तयार करण्यात आली. तुम्ही पाहू शकता हे. त्यानंतर पहा, स्वराज्याचे तोरण बांधले गेले. रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी काय केलं, आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. कुठे केली हे लक्षात पण असू द्या, कुठल्या मंदिरात केली किंवा कुठल्या देवालयात केली. त्यानंतर माहिती घेऊया तोरणगड. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. कोणकोणत्या परगण्याची जहागिरी होती लक्षात असू द्या, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. त्याचप्रमाणे जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. त्यानंतर पहा, किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राजाचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले आणि तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्य 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. कुठल्या खोऱ्यात आहे पण लक्षात असू द्या. डोंगरी किल्ला तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची. कोणकोणत्या माच्या होत्या ते लक्षात असू द्या. तोरणा किल्ल्यावर झुंजार माची आणि दुसरी आहे ती बुदला माची. म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटीबंदी आणि झुंजारी माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला ती चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. त्यानंतर किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे देऊळसुद्धा आहे, त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला आहे की पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरीसुद्धा नव्हते की दारुगोळाही नव्हता. शिवरायांनी काय केले हे हेरले आणि शिवरायांना नेमके हेच हवे होते की तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. मग त्यांनी स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले आणि मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. लक्षात असू द्या, येसाजी कंक. त्यांनी चौकीवर पहारे बसवले. किल्ल्या ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली आणि नगरांच्या आणि शिंगाचा आवाज या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला आणि शिवरायांनी या किल्ल्यालाच प्रचंड गड असे नाव दिले. लक्षात असू द्या, तोरणा किल्ल्यालाच त्यांनी कुठलं नाव दिलेलं आहे, प्रचंड गड. त्यानंतर पहा, त्यानंतरचा 8वा जो धडा आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. याविषयी माहिती ते घेऊया. जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याविषयी माहिती घेऊ. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. लक्षात असू द्या, त्यांनी जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता आणि जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वानपदे संचार करत
मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघांची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्यांना. कारण असं होतं की दौलतराव मोरे 1645 साली मरण पावलात आणि त्यांच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली आणि त्यांच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले, त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले. पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार. तो बेपाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला. वेळीच त्याला बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले. त्यानंतर बंड केली या मारले जाल. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले आणि म्हटले, तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही आम्हास श्री शंभूने राजे दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंतराव मोऱ्यांनी उद्धटपणे उत्तर लिहिले होते त्या पत्रामध्ये. त्यानंतर पाहूया किल्ले रायगड यांच्याविषयी माहिती. जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता. त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावांचे सैन्य शिवरायांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले आणि त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले. तर रायरीचा जो प्रचंड किल्ला होता त्याचं नाव ठेवलं त्यांनी रायगड. त्यानंतर त्यांनी जवळच्या असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्याचे नाव ठेवले प्रतापगड. तर भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला आहे तर प्रतापगड. आणि जो रायरीचा प्रचंड मोठा किल्ला होता त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं रायगड. लक्षात असू द्या. हे तुम्ही पाहू शकता. शिवाजी महाराजांनी अफजल खानला भेटण्यासाठी जाण्यासाठी हे वापरलेले वस्त्रे आहेत. हे आहे चिलखत, हे आहे वाघनखे, जिरेटोप, बिचवा आणि हा आहे पट्टा. इथे बघा अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्यांनी जो विडा उचलला त्याविषयी माहिती इथे दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी जिवंत कैद करून इथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतो असं अफजल खानांनी म्हटलेलं आहे. अफजल खान म्हणजे बिजापूर दरबाराचा भारी सरदार. लक्षात असू द्या. तो तुफान ताकदीचा आणि पोलादी पहार हाताने वाकवणारा होता. पण शिवाजी महाराजांना अफजल खानचा डावपेच कळला. मग त्यांनी प्रतापगडावर गेले आणि ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्यांनी काय केलं माहिती होती की प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल होते. म्हणजे त्यांची भेट कोठे झाली? प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट झाली. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया.